नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन जी आर आलेला आहे। ह्या जी आरनी तर डोकंच खाल्लेलं आहे। काय कळत नाही, काय जी आर काढताय। आता हा नवीन जी आर तुम्हाला मी दाखवतो, आदिवासी विभागाचा जी आर आहे। बरं, हा जी आर जो आहे ना, तो शिक्षक भरती संदर्भातला आहे। आदिवासी विभागाच्या अंतर्गत ज्या आश्रम शाळा येतात त्या आश्रम शाळेमध्ये भरावयाच्या पदांसंदर्भातला जी आर आहे। काय किती व्यवस्थित भाषेमध्ये जी आर काढतात, व्यवस्थित भाषेत जी आर काढतात, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती करतात, त्याला नाव मस्त गुटगुटीत देतात। म्हणजे आम्हाला काही कळत नाही विद्यार्थ्यांना, ह्या जागा भरल्या जात आहे बघा आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर। काय तुम्हाला मी थोडक्यात सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचा राग कमेंटमध्ये व्यक्त करा। आता राग म्हणा किंवा तुमचे सजेशन म्हणा किंवा तुमचं कदाचित चांगल्या गोष्टी असेल कमेंटमध्ये एक्सप्लेन करा। बघा, काही विद्यार्थ्यांना कदाचित याची गरज असू शकते की सर आमच्या भागात आम्हाला जर जॉब मिळत असेल तर मिळू द्यात। पण बघा, आता तुम्ही काही विद्यार्थी या बाजूने असेल, दोन गट असेल ह्या बाजूने, बघा तुम्ही आता तात्पुरत्या स्वरूपात हे घ्यायचं म्हणताय, आम्ही परमनंटचा विचार करतोय। तात्पुरत्या स्वरूपात घेऊन काय करायचं, आपल्याला परमनंट पाहिजे। आपल्याला मला सांगा, 2 महिन्यांनी, 10 महिन्यांनी, 1 वर्षाने, 2 वर्षांनी तुम्हाला जर सांगितलं कॉन्ट्रॅक्ट संपलं, टेंडर संपलं, तर काय कराल तुम्ही? परत जैसे थे त्याच मुळावर येणार ना। सो सगळ्यांनीच विरोध केला पाहिजे। कोणी विद्यार्थी म्हणतो सर आमचं मिळतंय, आम्हाला मिळू द्या ना। काय बघा, आम्ही सगळ्यांचं चांगलं, म्हणजे सगळ्यांसाठी चांगला विचार करताय। सो हे तात्पुरत्या स्वरूपात नकोय आम्हाला, पटकन भरती प्रक्रिया राबवा ना। का राबवत नाहीये? तुमच्याकडे एवढी मोठी सिस्टीम तुमच्याच हातात आहे सगळं, पटकन राबवा, हुशार मुलं निवडा आणि द्या अपॉइंट करून। तुम्हाला पाहिजेच आहे ना, मग कशाला उगाच टेंडर काढता? तुमच्या ओळखीच्या लोकांना टेंडर द्यायचं, त्यांना टेंडर भरायला लावायचं, एवढी अमाऊंट टाका, तेवढी अमाऊंट टाका, मग कमी टेंडर कोणाचं निघतं, त्याच्याकडून काय पर्सेंट, कशासाठी हे सगळं? म्हणजे काय झालं, ते नवीन आलं डिपार्टमेंटला, नवीन माणूस आला की तो परत नव्याने चालू करणार, हे कुठपर्यंत चालायचं? सो थोडं वाईट वाटतं ह्या गोष्टीचं, पण मग हे सरकारने पण लक्षात घ्यायला पाहिजे। खरं म्हणजे आता यात कितपत डिटेलमध्ये काय एवढं मी बघत नाही, मी जी आर वाचला आणि लगेच तुमच्या समोर आलेलो आहे। सो याच्यात त्यांची काय हेतू, काय भावना आहे, वेगळ्या असेल तुमच्या, मला वाटतं सर हे वेगळं आहे असं, तुम्हाला कमेंटमध्ये मला पण कळवा। पण तुम्हाला दाखवतो मी काय याच्यामध्ये। बघा, नवीन जी आर कुणासाठी, किती खर्च येणार आणि कोणत्या आहेत त्या जागा, कोणत्या जागांसाठीचा ही कॉन्ट्रॅक्ट, आता त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणा, त्याने शब्द दिला निविदा, टेंडर निघते, टेंडर ह्या जागा भरण्यासाठी। मी जरी शब्द तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट, कंत्राटी वापरलाय, त्याचाच अर्थ टेंडर काढताय ना। ते टेंडर निघालं म्हणजे काय, त्याला टेंडर दिलं बाबा, त्यांनी 6 महिने, 1 वर्ष टेंडर चालवायचं, परत आम्ही नवीन निविदा काढणार, परत नव्याने। बघा, तुम्हाला दाखवतो मी तिकडे। बघा, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये हे पद भरायची आहे। कोणती पद भरायची? हा शासन निर्णय आलाय 18 फेब्रुवारीचा। कला शिक्षकाची 499 पदं, क्रीडा शिक्षकाची 499 पदं, संगणक शिक्षकाची 499 पदं, एकूण 1497 पदं भरायची आहे। मला सांगा की हे शिक्षक म्हणून विद्यार्थी अवेलेबल नाही का मार्केटमध्ये? म्हणजे कला शिक्षक, अरे कितीतरी विद्यार्थी अवेलेबल आहे। स्पोर्ट पर्सन आपल्याकडे किती जबरदस्त आहेत, ज्यांनी स्टेट खेळले, नॅशनल खेळले, इंटरनॅशनल खेळले आहे ना, आणि त्यांना गरज आहे जॉबची, शासकीय नोकरीची। का देत नाहीये मग? साधा स्टेट खेळला, डिस्ट्रिक्ट खेळला, असे पण अवेलेबल आहेत ना। बरं, क्वालिफाईड आहे, डीएड बीएड प्रॉपर झालेलं आहे, कुठेतरी ते शिकवताय, अनुभव पण आहे, त्यांच्याकडे सर्टिफिकेट पण आहे। मग हे टेंडर पद्धतीने तुम्ही कसे भरणार? त्याची पुस्तिका त्यांनी छापली आहे, मागच्या 2022ला आलेला तो जी आर आहे, त्यानुसार भरायचे म्हणे आपल्याला। काय कितपत खरं? बघा, हे शिक्षक मला सांगा, आता काय अवेलेबल नाही का मार्केटमध्ये? किंवा स्पर्धा परीक्षेत असं घेऊ शकत नाही का आपण? विद्यार्थीच नाही का? तुम्ही ऍड काढले, मुलाने फॉर्मच भरले, 0 फॉर्म आले, असं झालं का? नाही ना, फॉर्म येतील। अरे, एका जागेसाठी 200 विद्यार्थी फॉर्म भरताय सध्या, अशी कंडिशन आहे। 4000 जागेसाठी तलाठीच्या 13 लाख फॉर्म आले, एका जागेला किती हजारो फॉर्म आले। सो विद्यार्थी आहेत ना अवेलेबल, बेरोजगारी वाढत चालली, तुम्ही कुठे टेंडर देत बसलाय? बघा, तुम्हाला सांगतो हे टेंडर काय दाखवते। बघा, आता यामध्ये काय सांगितलंय, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील कला शिक्षक, क्रीडा शिक्षक, संगणक शिक्षकांची 1497 पदे बाह्य स्रोताद्वारे भरण्याच्या निविदा म्हणजे काय? टेंडर काढण्यासंदर्भात काय मान्यता देण्यात, प्रशासकीय मान्यता देण्याबाबत। बाह्य स्रोताद्वारे म्हणजे काय? माझ्यासारखा व्यक्ती असेल, कोणतरी एखादा, बरोबर, माझ्यासारखा नाही म्हणते मला, पण एक व्यक्ती असणार आहे, तो ही निविदा भरणार किंवा तोच सांगणार 10 जणांना, आपण 10 जण भरू, तुम्ही ही अमाऊंट टाका, मी ही अमाऊंट टाकतो, मी कमी टाकतो, मला टेंडर घ्यायचं आहे, मग तुम्हाला मी देतो पैसे, टाक ना, चालू द्या। हा जी आर आलाय 18 फेब्रुवारी 2025चा। आता बघा, जी आर काय आहे, प्रस्तावनेत काय सांगितलंय बघा। आता मला वाटलं होतं प्रस्तावनेमध्ये काय गरज आहे बाबा ह्या जी आर काढण्याची, टाकलं असेल, गरज निकड म्हणतो ना आपण, ती प्रस्तावनेमध्ये असते, तसे काहीच नाहीये। त्यांनी सरळ सरळ सांगितलंय, 16 नोव्हेंबर 2022च्या शासन निर्णयाद्वारे क्षेत्रीय कार्यालयाच्या सुधारित आकृतीबंध निश्चित केलेला आहे, आकृतीबंध निश्चित केलाय क्षेत्रीय कार्यालयाचा।
शासन निर्णयातील आकृतीबंधात आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील कला शिक्षक, क्रीडा शिक्षक, संगणक शिक्षकांची पदे बाह्य स्रोतांद्वारे घेण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. बस धोरण निश्चित केले. अरे आम्हाला सांगायचं ना, मला विद्यार्थी मिळत नाहीये, आश्रमशाळेत कोणी जायला तयार नाहीये, फार अडचणीच्या ठिकाणी ही शाळा आहे, तिथे सर्वसामान्य विद्यार्थी जाऊ शकत नाही, किंवा महाराष्ट्रातला विद्यार्थी नाशिकचा विद्यार्थी जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही ही निविदा तिथल्या लोकांना देत आहे. प्रस्तावना टाकावं त्यांनी. तसं काही आहे का? नाहीये. सुधारित आकृतीबंधात निश्चित केल्याप्रमाणे शासकीय आश्रमशाळेतील कला शिक्षक, क्रीडा शिक्षक, संगणक शिक्षक बाह्य स्वतंत्र उपलब्ध करून देण्यासाठी जीएम पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबवण्याची प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. अरे मागच्या जीआर आम्ही आंदोलन केलं, तुम्ही जीआर कॅन्सल केलं, तुमच्या विचाराधीन होतीच कशी काय? मला बघा, मायबापांना मला हे जे कोणी आहे त्यांना मला विरोध नाही करायचा आहे, पण जे तुम्ही काढताय, जी प्रक्रिया राबवताय ती सर्वांकष असावी, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी असावी ना. एवढे विद्यार्थी पडलेले आहेत, तुम्ही असं हे काय काढताय नेमकं कळत नाही आम्हाला, किंवा तुम्ही समजून सांगा आम्हाला काय, आम्हाला कळत नसेल तर. हे बघा, ही जे जीएम पोर्टल आहे ना, हे याच्यासाठीच प्रसिद्ध आहे. जीएम पोर्टल, नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. म्हणजे याच्यावरती काय करू शकता तुम्ही, पब्लिक प्रोक्युरमेंट पोर्टल फॉर प्रोक्युरमेंट ऑफ गुड्स अँड सर्व्हिस फॉर ऑल सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट ही निविदा काढण्याची साईड आहे. ह्या साईडवर तुम्ही निविदा टाका असं त्यांचं म्हणणं आहे जीआर नुसार. आणि शासन आदेश बघा काय सांगतो. आता शासन आदेश जबरदस्त आहे बरं का. 1497 पदे बाह्य स्रोताद्वारे भरण्याकरिता जीएम पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी अमाऊंट किती बघा, कळलं का? अमाऊंट किती? 81,000 नाहीये, 81 लाख नाहीये, 81,08,75,000. 81,08,75,000 रुपये इतक्या अंदाजित रकमेच्या प्रस्तावास खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. एखाद्या शिक्षकाला तुम्ही अपॉइंट केलं, त्याच्या आयुष्यामध्ये तो सर्व्हिस करेल, ही शासकीय नोकरी करेल, 1 कोटी मिळता का नाही हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही इथे 81 कोटी देताय. 81 कोटी ही अमाऊंट एकतर आम्हाला आमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत कमावता येणार नाही एवढ्या शिक्षकांना. तेवढी तुम्ही निविदा काढता, यार द्या आम्हाला चान्स द्या. हुशार विद्यार्थी आमच्याकडे अवेलेबल आहे. टेंडर काढून तुम्ही काय कसं करणार आहे बघा. शासकीय आश्रमशाळा कला शिक्षक 499, क्रीडा शिक्षक 499, संगणक 499, 1497 शिक्षक भरायचे त्यांना. टेंडरची निविदा काढायची नाही. ही अंदाजित अमाऊंट पण त्यांनी दिलेली आहे. आता त्यांनी सांगितलंय की प्रस्तुतची ई निविदा प्रक्रिया राबविताना खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे अशी कार्यवाही करायची. आता काय वाचायची कार्यवाही? आपल्याला थोडं टेंडर घ्यायचंय कार्यवाही वाचायला. तुम्हाला घ्यायचं तर वाचून काढा टेंडर. मला वाटतं आपल्याला आता टेंडरच घ्यायला पाहिजे. मग हे किती मोठी अमाऊंट, 81 कोटीची. कशाला हे स्पर्धा परीक्षांचा 1-1, 2-2 वर्ष अभ्यास करायचा, 5-5, 6-6 वर्ष शिक्षक भरतीला अभ्यास करतोय आपण, आणि मग भरती करून हे सगळं मग हे टेंडर काढलं जातंय. ज्याचं 5वी शिक्षण आहे, 10वी शिक्षण आहे, तो सुद्धा हे टेंडर घेतो का? कारण तिथं अमाऊंट पाहिजे होतं ना, किती अमाऊंटला टेंडर भरले तुम्ही, द्या त्याला, घेतो तो आणि मग भरतो शिक्षक तो. या अशी आहे. जीएम पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी सांगितलंय. ई निविदेस विहित पद्धतीने व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी आणि सांगितलंय. कार्यपुस्तिका एक बघा, 1 डिसेंबर 2016ची शासकीय विभागाने करावयाच्या खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची नियमपुस्तिकेत विहित केलेली कार्यपद्धती तसेच शासनाचे प्रचलित नियम व सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन CVC यांची मार्गदर्शन तत्त्वे विचारात घेऊन निविदा अंतिम कराव्यात. तुम्हाला जर टेंडर घ्यायचं असेल तर बघा हे वाचून. या पद्धतीने असेल तुमच्याकडे तर भरा टेंडर. व्हिडिओ त्यासाठीच घेतला ना मी. काय चाललंय मग? अशा पद्धतीने हे जर येत असेल तर हे फार चुकीचं आहे. यावरती तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला काय वाटतंय? तुमची चीड व्यक्त करा, तुमचे सजेशन व्यक्त करा, किंवा काही गट असेल विद्यार्थी म्हणाल सर हे चांगली गोष्ट आहे, घेऊ द्या टेंडर, ते पण व्यक्त करा. सो कमेंटमध्ये कळवा. आणि अशा पद्धतीने हे जर होत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्प्रेड करा, जास्तीत जास्त ग्रुपवर करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सगळ्यांना काही जणांना कळतच नाहीये जीआर आले म्हणून. हे गुपचूप जीआर आणि गुपचूप जाते निघून, कोणालाच कळत नाही. सो हे जीआर मुलांपर्यंत पोहोचवा, हे काय चाललंय. सो सगळ्या माध्यमातून मुलांनी याच्यावरती आवाज उठवला पाहिजे. मी पाठीमागे पण म्हटलं होतं, शिक्षक तुम्हाला गाईडलाईन देत आहे, शिक्षक तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे, मी पण तुम्हाला इन्फो करतोय, माहिती देतोय. कदाचित हा जीआर तुमच्यापर्यंत पोहोचणार पण नाही अशा पद्धतीने. आता मी घेतलं तर अजून सोशल मीडियामध्ये बाकीच्या लोकांनी पण हे जीआर युट्यूबवरती आणले पाहिजे, विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजे. आता मी घेतला, सगळे घेतील आणि घेतले पण पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तुमचे शिक्षक कोणी मार्गदर्शक असेल त्यांना सांगा, सर तुम्ही पण तुमच्या फॉलोअरला हा व्हिडिओ
व्हिडिओ दाखवा किंवा हा व्हिडिओ बनवा सर तुम्ही आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, पालकांपर्यंत पोहोचवा, शिक्षित या युवा पिढींपर्यंत पोहोचवा. असं जर होत असेल तर शिक्षण एवढं घेतलंय, डीएड बीएड एमएड केलं आपण, तर काय उपयोगाचं? कला शिक्षक, क्रीडा शिक्षक, संगणक शिक्षक काय उपयोगाचे मासे? असं जर असेल तर आपण शिक्षण त्यासाठी आपण घेतलं आणि असं जर होत आलं तर कसं? सो सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. माझं तर मत आहे की मोठ्या लेवलला हे सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उचललं पाहिजे. टाका FB ला टाका, तुमचा FB ला हवं तर माझं एक क्लिप बनवा, त्या टाकून रील्स FB ला टाका, हा व्हिडिओ टाका, व्हिडिओची लिंक टाका किंवा असे असंख्य व्हिडिओ बनवणारे असेल त्यांच्या लिंक टाका, स्प्रेड करा. त्यांनी काय होणार आहे की कळेल तरी काय चाललंय बाबा. सरकारला वचक बसला पाहिजे ना, आमचं लक्ष आहे बाबा तुम्ही काय करताय काय नाही. कुणी असो मध्ये, मला काय कोणत्या पक्षाचा भाग हे घ्यायचं नाही आहे, पण ऍटलिस्ट जनतेचं लक्ष आहे हे पण लक्षात आणून द्यावं लागेल ना आपल्याला. सो आपण सगळे युवा आहोत, युवा जर एकत्र आलं तर काही होऊ शकतं, तुम्हाला माहिती आहे. सो तुमची कमेंट मला नक्कीच पाहायला आवडेल, मी वाचेल नक्कीच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मी चांगल्या पोहोचवतो, चुकीचं होतं ते पण पोहोचवत असतो. तुर्तास थांबतो. धन्यवाद.